गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा चांगले. आज आपण इयत्ता पहिलीचा आपला ऑनलाईन लेक्चर आहे. इयत्ता पहिलीच्या लेक्चर मध्ये आपण आज काय शिकणार आहोत तर बुद्धिमत्ताचा घटक नवीन शिकणार आहोत. ह्याच्यामध्ये इयत्ता पहिलीच्या बुद्धिमत्तेच्या घटकासाठी वर्गीकरण हा आजचा आपला काय आहे घटक आहे. तर वर्गीकरण म्हणजे काय? आता तुम्ही ध्येय अकॅडमी विनरच्या परीक्षेला बसला आहात. जर तुम्हाला माहिती नसेल तर इथून पुढे तुम्हाला काय होणार, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येत जाणार. आमची मार्गदर्शिका आहे, आय विनर या परीक्षेचे आमचे मार्गदर्शिका पुस्तक आहे किंवा प्रश्नसंच आहे. ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन टेस्ट सुद्धा आता चालू होत आहेत. एक टेस्ट आपली झालेली आहे. तर सगळ्यात आनंदाची ह्या वर्षीची बातमी म्हणजे काय आहे तर आपल्याला काय केलेलं आहे, ज्या ज्या मुलांचे ऑनलाईन क्लास मिस झालेले असतील त्यांच्यासाठी आम्ही युट्यूबवर ऑनलाईन लेक्चर काय केलेले आहेत उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि ते तुम्ही बघून तुमचा राहिलेला घटक सुद्धा समजावून घेऊ शकता. तर बघा, वर्गीकरण म्हणजे थोडक्यात काय आपल्याला सांगायचं आहे तर वर्गीकरण म्हणजे काय तर आपल्याला 4 पर्याय दिले जातात. त्या 4 पर्यायामध्ये आपल्याला काय करायचं असतं की 3 पर्याय असतात ते सारखे असतात आणि एक पर्याय असतो तो वेगळा असतो. तो आपल्याला शोधावा लागतो. म्हणजे 3 पर्यायामध्ये काहीतरी सारखेपणा असतो आणि त्याच्यामधला एक जो पर्याय असतो तो काय असतो वेगळा असतो. आता उदाहरण बघा इथं. आता इथं काय मी उदाहरण देणार आहे ते तुम्ही काय करायचे आहे बघायचे आहे. ह्याच्यामध्ये बघा, पहिला पर्याय आहे 2, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 4 आणि चौथा पर्याय आहे 8. तर ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, वर्गीकरण म्हणजे शब्दसंग्रह असतील किंवा आपले ह्याच्या टाईपचे प्रश्न असतील तर बघितलं तर 2, 3, 4 हा सलग क्रमाने आलेल्या संख्या आहे. आणि याच्यामध्ये 8 ही आलेली आहे. ती काय आलेली आहे तर 4 अंक मधले सोडून 3 अंक मधले सोडून काय झालेले आहे 8 हा नंबर आलेला आहे. म्हणजे या वर्गीकरण मध्ये हे 3 अंक काय होतात परस्परांशी पर्याय जुळतात. हा 8 नंबरचा आहे, 4 नंबरचा पर्याय आहे तो जुळत नाही. म्हणून आपण काय करायचं आहे तर 4 नंबरच्या पर्यायाला आपण गोल करायचा आहे. अशा प्रकारे आपण वेगळे, म्हणजे बरीच मुलं काय करतात, हा अंकच आहेत कुठला वेगळा धरणार, तर आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात. आता उदाहरण बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला शब्द दिलेत वर्गीकरणामध्ये. बघा, बटाटा, पालक, वांग तिसरा पर्याय, वांगे आणि चौथा पर्याय आहे ह्याच्यामध्ये दोडका. तर बघा, आता बटाटा, पालक, वांगे आणि दोडका हे पर्याय आहे. तर याच्यामध्ये आपल्याला साम्य काय बघायचं आहे बघा. तर बटाटा फळभाजी आहे, वांग सुद्धा फळभाजी आहे आणि दोडका सुद्धा काय आहे एक फळभाजी आहे. मग पालक, बऱ्याच मुलांना पालक माहिती नसतो. पालकांनी काय करायचं आहे, इयत्ता पहिलीच्या मुलांच्या बाजारात घेऊन जायचंय. पालेभाज्यांची ओळख, फळभाज्यांची ओळख, फुलांची ओळख किंवा इतर जे आपल्याला पडवळ सारख्या भाज्या असतात, दुधी भोपळ्यासारख्या भाज्या असतात, त्या भाज्यांची ओळख करून द्यायची. त्यामुळे मुलांना काय होतं, वाचल्या बसल्या आता पालक हा शब्द समोर आल्या पालकची भाजी कशी असते हे आपल्याला काय होतं समजायला मदत होते. म्हणजे ह्याच्यामध्ये बटाटा, वांगे आणि दोडका ह्या वर्गीकरण मध्ये हे तिन्ही शब्द एका कशात मोडतात, एका तर ट्रॅक मध्ये मोडतात. पालक हा काय आहे पालेभाजी आहे. पालक काय आहे पालेभाजी आहे. पालेभाजी म्हणजे आता बरीच मुलं त्याला ग्रीन भाजी सुद्धा म्हणतात, कारण की पालेभाजीचा ग्रीन कलर असतो. त्यामुळे आपल्याला शरीराला अतिशय आवश्यक घटक आपल्याला मिळत असतात. त्यामुळे पालेभाज्या खाणं हे सगळ्यात गरजेचं आहे. तसेच सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण रोज त्याच्यामध्ये डिवायडेशन करून सुद्धा खाणं गरजेचं आहे. बघा, आता त्याच्यानंतर पुढचा बघा, हा सोमवार, शनिवार 4 आहे, बुधवार तिसरा आहे पर्याय बुधवार आणि चौथा पर्याय आहे ऐतवार. चौथा पर्याय आहे ऐतवार. तर हा प्रश्न आपल्याला शक्यतो झाला होता. तर त्याच्यामध्ये बघा, जर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सोमवार, शनिवार, बुधवार हे सगळे काय आहेत वारांची नावे आहेत. आठवड्याचे वार किती आहेत एकूण, आठवड्याचे वार एकूण 7 आहेत. आलं लक्षात. मग सोमवार, शनिवार आणि बुधवार हे वार आहेत. तर ऐतवार म्हणजे हा आपल्याला 7 मध्ये येतो का,
येत नाही. 7 मध्ये आपल्याला काय होतो, हा ऐतवार हा शब्द येत नाही, म्हणून याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, तर हा ऑड मॅन आउटला करायचा आहे. नेक्स्ट बघा, काही संख्या देऊयात आपण. 4, 6, 3, 10 अशा प्रकारचे अजून प्रश्न देणार आहे बघा. तर प्रश्न जर संख्यांमध्ये प्रश्न आले तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय प्रश्न पडू शकतात बघा. संख्या आल्या तर एकतर त्या पाड्यातल्या संख्या असतात किंवा क्रमाने येणाऱ्या संख्या असतात. पाड्यातल्या म्हणजे 3चा पाडा, 4चा पाडा, 5चा पाडा, ह्यात आपण म्हणायचाच पाडा तो. पाड्यातल्या जरी संख्या असल्या तरी त्या आदल्या मधल्या असतात. म्हणजे 5 एके 5, 5 दोन्ही 10 असं सलग येणार नाहीये, कंटिन्यू येणार नाही. तर ते कसं येणार बघा, 5 एके 5, 5 त्रिक 15 येऊ शकतं, 5 येऊ शकतं, आणि मधीच एखादी संख्या दुसरी येऊ शकते ज्या ती पाड्यात नाही ती. मग ती आपल्याला गेस करण्यासाठी आपण काय करायला लागते, आपल्याला कंटिन्युअस पहिलीला 10 पर्यंत कंपल्सरी पाडे पाठ पाहिजे. आलं लक्षात? बघा आता या पाड्यातील आहेत, काय क्रमाने येणारे आहेत बघा. ऑप्शन नंबर 1. आता पुढे बघा, दात, जीभ, नाक, डोके. तर थोडंफार आता मी हे 4 प्रश्न देणार, 4 ते 5. तुमच्यापैकी काही मुलांनी काय करायचंय, या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. हा, तुम्ही स्वतः थोडंफार तुम्ही स्वतः चूज करायचे उत्तर. हा, 52, 65, 67, 82. याच्यातलं उत्तर तुम्ही जरासं आकलन करून याची उत्तर तुम्ही काढायचे आहेत. आ, क, औ. तर इथं 4 तुम्हाला प्रश्न समोर दिलेले आहेत. त्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः काय करायची आहे, काढायची आहेत. एक तुम्हाला थोडा वेळ देऊया, एक 5 मिनिटं देऊया. 5 मिनिटं झाल्यावर तुम्ही काय करायचे, त्याची उत्तरं काढायची आहेत. बघा थोडंसं काय करा, पाड्यातील संख्या आहेत किंवा एका गटातील संख्या आहेत किंवा स्वर आहेत, व्यंजन आहेत, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, या 4ही प्रश्नांची उत्तरे लिहू शकता. बघा 4, 6, 3, 10 पहिला आहे प्रश्न. दुसरा आहे दात, जीभ, नाक, डोके. तिसरा प्रश्न आहे 52, 62, 67, 82. चौथा आहे अ, आ, क, अ असे शब्द दिलेले आहेत. ते तुम्ही काय करायचे आहेत, व्यवस्थित त्याची उत्तरं लिहायची आहेत. थोडा वेळ देऊया तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला काय होईल, पटकन लक्षात येईल की क्ल्यू आहे. पाढ्यातील असतील किंवा एकच स्थानचा अंक असेल किंवा दशक स्थानचा अंक असेल समान, तो तुम्ही याच्यामध्ये शोधायचा आहे. हे प्रश्न जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ द्या. पहिलीची मुलं असल्यामुळे थोडस तुम्हाला काय होणार आहे, प्रश्नांची उत्तरं लिहायला अवघड जाणार आहे शोधायला.
बघा आता ह्याची उत्तर सांगणार आहे मी तुम्हाला। पहिला जो प्रश्न आहे 4, 6, 3 आणि 10, तुम्हाला मी पहिल्यांदा स्पष्टीकरण काय दिलं होतं की पाड्यातील संख्या असू शकतात। मग आता तुम्हाला सगळ्यांना पहिलीच्या मुलांना 2चा पाडा पाठच असतो, मग या 2च्या पाड्यातील संख्या आहेत का बघूया। बे के बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8 नाही आहे, बे पंचे 10 आहे। म्हणजे या सगळ्या ज्या पाड्या आहेत त्या 4, 6 आणि 10 या तिन्ही संख्या आहेत त्या पाढ्यातील संख्या आहेत, आणि 3 ही संख्या आहे ही 2च्या पाड्यातील संख्या नाही। त्यामुळं ऑप्शन नंबर 3 काय येणार आहे, त्याचा उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3। ह्या तिन्ही सुद्धा 4, 6 आणि 10 या 2च्या पाड्यातील संख्या आहेत। आता बघा दुसरं काय आहे, दात, जीभ, नाक आणि डोके। तर बघा याचं जर बारीक निरीक्षण केलं तर दात, जीभ, नाक हे सगळे डोक्याचे भाग आहेत। आपलं पूर्ण डोकं असताना डोक्याच्या मध्ये आपलं हे जर म्हणजे आपल्या चेहऱ्याचा जो भाग असतो त्याच्यामध्ये दात, जीभ आणि नाक येतो। डोके म्हटल्यानंतर आपण पूर्ण भाग येतो, त्यामुळे याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 येतं। कारण बुद्धिमत्तामध्ये असे आपल्याला काय येतात प्रश्न, एकदम ऍक्युरेटच उत्तर काढायला लागतं। बघा त्याच्यानंतर 52, 62, 67, 82 ह्याच्यामध्ये जर बघितला तर 52 मध्ये 2 एकक आहे, 62 मध्ये 2 एकक आहे, 82 मध्ये सुद्धा 2 एकक आहे, पण ऑप्शन नंबर 3 67 मध्ये किती एकक आहे तर त्याच्यामध्ये 7 एकक आहे। म्हणजेच काय 52, 62 आणि 82 चे एकक जी संख्या आहे, एकक स्थानची जी संख्या आहे ती समान आहे। फक्त ऑप्शन नंबर 3 67 जे आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एकक स्थानची संख्या ही काय आहे वेगळी आहे, 7 ही एकक स्थानची संख्या आहे। बघा त्याच्यानंतर अ आ क अ अ आ क क आणि अ ह्या ज्या जर शब्द आहेत त्याच्यामध्ये बघा अ आ आणि अ हे तिन्ही काय आहेत स्वर आहेत। अ अ अ आ आणि अ हे स्वर आहेत आणि क आहे हे व्यंजन आहे। क काय आहे व्यंजन आहे, म्हणून ह्याचा ऑप्शन नंबर काय येतो 4 हा ऑप्शन नंबर आपल्याला उत्तर पत्रिकेत लिहायचा आहे। तुम्हाला माहिती आहे अ आ इ ई उ ऊ ए ओ औ अ औ आहा हे जे आहेत आपले स्वर आहेत, आणि क ख चे सगळे ख ख ग ग ग न च च हे सगळे ज्ञपर्यंत आहेत ते आपले व्यंजन आहेत। म्हणून ह्याच्यामध्ये अ आणि अ हे आपले स्वर आहेत आणि क हे आपलं व्यंजन आहे, आणि बाकीचे स्वर आहेत म्हणून क हा ऑप्शन याच्यामध्ये बसत नाही। आता पुढे बघा अशा प्रकारचे प्रश्न अजून देणार आहे मी वर्गीकरणामध्ये। आपल्याला असं प्रश्न देणार आणि तुमच्याकडून सोडवून घेणार, आणि प्लस तुम्हाला जर त्याचं उत्तर तुम्हाला वेळ देणार की ह्याचं उत्तर तुम्ही काढायचं आता समोर माझ्या, आणि प्लस मी उत्तर सोडून दिलं तुमचं उत्तर बरोबर आहे का ते तुम्ही चेक करायचं आहे। बघा आता नेक्स्ट बघा त्याच्यामध्ये काय येऊ शकतं, तर बघा नेक्स्ट ह्याच्यामध्ये उत्तर, तर बघा ऑप्शन नंबर 1 तर 75, ऑप्शन नंबर 2 22, ऑप्शन नंबर 3 44, ऑप्शन नंबर 4 आहे 55। ओके आता पुढचा पर्याय बघा 2 7, दुसरा पर्याय आहे 9, तिसरा पर्याय आहे 12 आणि चौथा पर्याय आहे 18। ओके आता पुढे बघा दुसरा प्रश्न आहे आपल्यासाठी, तर डॉक्टर, शिक्षक, पुस्तक, वही। ओके आता पुढे बघा खुर्ची, टेबल, टिपॉई, टिपॉय, तिसरा पर्याय आणि चौथा आहे ह्याच्यामध्ये तर
चमचा. ओके, बघा पुढचे अक्षर मी इथं लिहून देणार आहे बघा. 50, त्याच्यामध्ये 99, 10, चौथा पर्याय आहे 90. आता इथं तुम्हाला मी 4 प्रश्न दिलेले आहेत. आता समजून सांगणार आहे की तुम्हाला क्ल्यू सुद्धा देणार आहे. पहिलीची तुम्ही लहान मुलं आहात, त्यामुळे आपण काय करायचं आहे, हे गणित सारखी सारखी सोडवल्यावर आपल्या लक्षात येतं. बघा, आपण काय करायचं आहे, सारखे अंक शोधायचे आहेत किंवा एकक स्थानचा अंक शोधायचा आहे किंवा या आलेल्या प्रश्नांमध्ये पाड्यातील संख्या आलेल्या आहेत का बघायचं आहे, एकक स्थानचा अंक समान आहे का बघायचा आहे. आता जी शब्द दिलेले आहेत, शब्दामध्ये एकाच गटातले कोणते शब्द 3 येतात का, 3 पर्याय ते बघायचं आहे. त्याच्यानंतर हे दुसरा सुद्धा एका गटातला शब्द येतो का हे आपल्याला चेक करायचं आहे आणि मग ह्याचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. परत तुम्हाला 1-2 मिनिटं वेळ देणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही काय करू शकता, काढू शकता आणि उत्तर सांगायचं आहे. मला आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा, चालू करा. ह्याचं तुम्हाला 2 मिनिटं वेळ सुद्धा आहे दिलेली. बघा, एकक स्थानच्या संख्या बघा, दशक स्थानच्या संख्या बघा आणि मग तुम्ही ह्याचं उत्तर काढू शकता. तर बघा, आता ह्या प्रश्नांची उत्तर मी सांगणार आहे तुम्हाला, कशा प्रकारे ह्याची उत्तर तुम्हाला काढायची आहेत ती. बघा, आता काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये, 75, 22, 44 आणि 55 या जर पहिला जर प्रश्न बघितला तर इथं सारखे अंक आहेत, इथं सारखे अंक आहेत, इथं सारखे अंक आहेत, म्हणजे 2 2, 4 4, 5 5. पण इथं काय आहे, इथं दोन्ही सुद्धा वेगवेगळ्या संख्या आहेत. एकक स्थानचा पण वेगळा आहे, दशक स्थानचा पण वेगळा आहे. मात्र इथं सगळे सारखे समान दिसणाऱ्या संख्या आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा पर्याय काय होतो, बसत नाही. आता पर्याय ऑप्शन नंबर सॉरी प्रश्न क्रमांक 2 बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये काय आहे, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये जर बघितला तर 7 9 12 आणि 18, 7 9 12 आणि 18 त्याच्यामध्ये आपल्याला 7 9 12 18 हे काय आहेत, तर 9 12 आणि 18 हे काय आहेत, तर 3च्या पाड्यातील संख्या आहे. बघा, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 सम 18. पण 7 ही कोणत्याही पाड्यात संख्या येत नाही. 7 काय होते, कोणत्याही पाड्यात 7 ही संख्या येत नाही. त्यामुळे काय होतो, 7 हा पर्याय आपल्याला काय करायचा असतो, बाजूला काढायचा असतो. कारण की आपल्याला हा पर्याय आपण
उत्तरपत्रिकेत 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचंय. लक्षात. बघा, डॉक्टर, शिक्षक, पुस्तक आणि वही. आता डॉक्टर, शिक्षक, पुस्तक, वही. तर शिक्षक, पुस्तक आणि वही हे जर आपण बघितलं तर एकाच कशामध्ये गटातले येतात. शिक्षक पुस्तक वापरतात, वही वापरतात. मग डॉक्टर हे काय येतं तर हा वेगळा पेशा येतो याच्यामध्ये. त्या तिन्ही सुद्धा शिक्षकांना वापरलेले 2 हे आहेत, त्यामुळं ह्याच्यामध्ये 1 नंबरचा पर्याय सुद्धा ऑड होतो. खुर्ची, टेबल, टिपॉय आणि चमचा. तर खुर्ची, टेबल आणि टिपॉय हे आपल्याला काय होतं तर हे घरी आपल्याला लागणाऱ्या हॉलमध्ये असणाऱ्या वस्तू आहेत. खुर्ची असते हॉलमध्ये, टेबल असतो, टिपॉय असतो, पण चमचा हा आपण स्वयंपाक खोलीत वापरतो. चमचा असू दे, भांडे असू दे, पातेले असू दे, लक्षात, खिसणी असू दे, हे आपण कुठं वापरतो? स्वयंपाक खोलीमध्ये वापरतो. मग ह्याच्यामध्ये जो पर्याय बसत नाही तो आहे चमचा. पुढे बघा, 50, 99, 10 आणि 90. 50, 99, 10 आणि 90 मध्ये 50, 10 आणि 90 याच्या प्रत्येकाच्या एकक स्थानी 00 आहे आणि 99 या संख्येच्या एकक स्थानी काय आहे? 9 आहे. आणि इथं दोन्ही सुद्धा संख्या सारख्या आहेत. इथं मात्र काय आहे? या तिन्हीचे काय आहेत तर सगळ्याचे एकक हे 00 आहे. आता बघूया अशा प्रकारचे अजून प्रश्न आपण बघूया. ऑप्शन नंबर 1 7, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 13. दुसरा बघा, पिवळा, हिरवा, दुसरा पर्याय हिरवा, तिसरा पर्याय आहे काळा आणि चौथा पर्याय आहे रंग. ओके, त्याच्यानंतर बघा, हा आहे पहिला पर्याय. त्याच्यामध्ये 1 नंबर झाड, पान, कागद, चौथा पर्याय आहे फूल. कापूस, कापड, सादर, खेळण. बघा, आता यातला तुम्हाला योग्य काय निवडायचं आहे? पर्याय निवडायचा आहे जो गटात बसत नाही. तुम्ही काय करायचं आहे? 3 एक सारखे व एक वेगळा असा पर्याय तुम्ही याच्यामधला चूज करायचा आहे. तर बघा, 7, 11, 4 आणि 13. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितला 7, 11 आणि 13 या ज्या संख्या आहेत या संख्या कोणत्याही पाड्यात नाहीत. 2च्या पाड्यात नाहीत, 3च्या पाड्यात नाहीत, 4च्या पाड्यात नाहीत. या संख्या कोणत्याही पाड्यात नाहीत. मात्र 4 ही 2च्या पाड्यात आहे. बघा, बेके बे, बेरंगी 4. मग ह्या कोणत्या पाड्यात आहेत का? 7, 11, 13. तर त्या कोणत्याही पाड्यात नाही. बघा, पिवळा, हिरवा आणि काळा हे तिन्ही सुद्धा काय आहेत? रंग आहेत. रंग आहेत, मात्र ही रंगांची नावे आहेत. ज्याच्यामध्ये पर्याय हा उत्तरामध्ये लिहायचा आहे, याच्यामध्ये रंग लिहायचे आहे. कारण की रंगांची नावे इकडे 3 आलेली आहेत आणि इकडे रंग हा आलेला आहे. लक्षात. त्याच्यानंतर बघा, झाड, पान, कागद आणि फूल. त्याच्यामध्ये झाड, पान, फूल हे सगळे झाडाचे अवयव आहेत. जसे आपलं कान, नाक, डोळे, त्वचा असं आहे, तसं झाडाचं हे काय आहे? झाड आहे, पान आहे, फूल आहे, खोड आहे, हे सगळे झाडाचे अवयव. मात्र कागद काय आहे? हा झाडाचा अवयव आहे का? नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये कागद हा पर्याय याच्यामध्ये बसत नाही. कापूस, कापड, चादर आणि खेळणे. तर कापूस, कापड आणि चादर हे सगळे आपल्याला काय झालेले आहेत तर कापडापासूनच बनलेले आहेत. कापसापासून कापड बनते, चादर बनते. मात्र खेळणे म्हणजे काय? टॉईज, एखादी बाहुली असेल, चेंडू असेल, बॉल असेल, म्हणजे ह्याच्यामध्ये पर्याय जो योग्य बसत नाही तो कोणता आहे तर खेळणे हा पर्याय आपल्याला इथं बसत नाही. आले लक्षात? मग तो आपल्याला पर्याय तिथं लिहावा लागतो. पुढे बघा, अशी भरपूर उदाहरण मी तुम्हाला देणार आहे सोडून,
जेणेकरून तुमचं एक सुद्धा ह्याच्यातला मार्क जाता कामा नये. 54, 55, 58 आणि 18. नेक्स्ट क्वेश्चन ह्याच्यामध्ये बघा, 5, 6, 7, 0. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये 7, 7 आणि 2, 4 आणि 9, 6 आणि 3 आणि चौथा ऑप्शन आहे 8. लक्षात. पुढे बघा, ह्याच्यामध्ये विमान, कार, जीप आणि 4 आहे सायकल. ह्याची उत्तर 1-2 मिनिटं तुम्ही बघू शकता. बघा, उत्तर मी सांगणार आहे याच्यामध्ये 54, 55, 58 आणि 18. तर याच्यामध्ये बघितलं तर दशक स्थानचा अंक सारखा आहे. इथं दशक स्थानला एक ही संख्या आहे, म्हणजे हा पर्यायामध्ये गटात न बसणारी संख्या आहे. बघा, 54, 55, 58 ह्या सगळ्या काय आहेत, दशक स्थानच्या संख्या सारख्या आहेत, म्हणून याच्यामध्ये जो पर्याय बसत नाही तो आहे 18. त्याच्यानंतर 5, 6, 7 आणि 0 हा बघितला तर 5, 6, 7 या क्रमाने येणारे संख्या आहेत आणि 0 या संख्येला कोणतीही आता सध्या एकच 0 आहे ना, 0 जर अंकाच्या पलीकडच्या बाजूला आला, अंकाच्या जर उजव्या बाजूला आला तर 0 या संख्येला किंमत असते. पण इथं 5, 6, 7 या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत, 0 हे काही क्रमाने येणारी संख्या नाहीये, त्यामुळं हा पर्याय आपल्याला इथं बरोबर उत्तर मध्ये लिहायचा आहे ऑप्शन. 72, 49, 63 आणि 8. 72, 49, 63 आणि 8 याच्यामध्ये बघा, 72 2 अंकी संख्या आहे, 49 2 अंकी संख्या आहे, 63 2 अंकी संख्या आहे आणि 8 ही फक्त 1 अंकी संख्या आहे. 8 ही काय आहे, 1 अंकी संख्या आहे. आता बघा, विमान, कार, जीप आणि सायकल. तर विमान, कार, जीप आणि सायकल याच्यामध्ये बघा, कार, जीप आणि सायकल ही आपले ज्या वाहनं आहेत ही जमिनीवरून फिरतात, मात्र विमान हे आहे ते हवेतून फिरतं. विमान कशातून फिरतं, विमानाचं आपल्याला काय होतं, विमान हे जमिनीवरून जातं का आपल्याला सोडायला आणायला, नाही, तर ते आकाशातून जातं. प्रवासाचं साधन हे आकाशातून आहे. आणि कार, जीप, सायकल ही जी वाहनं आहेत ती आपली कशावरून आहेत, तर रस्त्यावरून आहेत. म्हणून आपण काय करायचं, याच्यामध्ये वेगळा पर्याय वर्गीकरणामध्ये काय लिहायचं आहे, तर विमान लिहायचं आहे. आलं लक्षात. तर आज आपण इयत्ता पहिलीच्या लेक्चर मध्ये हे वर्गीकरण बघितलंय, शब्द वर्गीकरण आहेत, संख्या वर्गीकरण आहेत, हे आज आपण शिकलो आहोत. तर अशाच प्रकारे आपल्याला संख्या आणि अक्षरावरचं वर्गीकरण जो आहे तो जो तुम्ही बुद्धिमत्ताला जी वही घातलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचे आहे, हा घटक सोडवायचा आहे. आता आपण काय करूया, इथं थांबूया आणि अशा प्रकारचे अजून आपल्याला काय करायचे आहेत, वेगवेगळे प्रश्न सोडवायचे आहेत, वहीमध्ये लिहायचे आहेत प्रश्न आणि मग तुम्ही ते सोडवायचे आहेत. तरच आपल्याला काय होतं, तर त्याचे एक्स्ट्रा प्रॅक्टिस होतं. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला भरपूर प्रश्नांची काय दिलेले उत्तर सांगितलेली उत्तर दिली आहेत, ते तुम्ही काय करायचे आहे, सोडवायचे आहे. ओके स्टुडंट्स, आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.